रामकृष्ण हरी. कालचा दिवस कसा गेला? सुंदर ना. आज आपण आजच्या सत्राची सुरुवात बरोबर 7ला करतो आहे आणि सर आपल्याकडे आजच्या सत्राचे प्रमुख पाहुणे आलेले आहेत. निसर्ग भ्रमंती हा या सत्राचं नाव आहे आणि हे सत्र ठेवण्यामागचा हा उद्देश आहे की हा निसर्ग संपन्न जो परिसर आहे, निसर्ग आपल्याला खूप शक्ती देतो, खूप ताकद देतो. हो हा तर मनुष्य, काल आपण ऐकलं, माणूस करणार असून आणि ते निसर्गाशिवाय कोण शिकवणार नाही. बऱ्याचदा माणूस हे विसरतो की आपण निसर्गाचा एक भाग आहोत. म्हणजे आपण स्वतःला वेगळं समजतो निसर्गापासून, पण आपण ह्याचाच एक भाग आहोत. आणि आपल्यात जर निसर्ग प्रेम निर्माण झालं तर आपण विद्यार्थ्यांमध्ये ते करू शकतो. याच हेतून येणाऱ्या सर्व शिक्षकांना निसर्गाची ओढ, निसर्गाचं प्रेम असतं ते अधिक दृढ व्हावं म्हणून आपण हे सत्र गेली अनेक वर्ष या शिबिरामध्ये घेत असतो. वेगवेगळे निसर्ग प्रेमी किंवा निसर्ग अभ्यासकांना आपण बोलवत असतो. या वर्षीच आपलं भाग्य आहे की खूप छान अभ्यास असणारे निसर्ग संवादक सचिन धायगुडे सर हे कोयनेवरून आलेत. कोयना अभयारण्य तिथं त्यांची नेमणूक आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या अंतर्गत हे परिसर येतो आणि त्याचे ते अधिकारी आहेत आणि त्यांचं काम आहे की ते आज आपल्याला गाईड करणार आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट हे ते स्वयंप्रेरणेनं करणार आहेत आणि त्या बदल्यात त्यांना आपण काहीही देणार नाही आहोत. म्हणजे याचा अर्थ असा की उत्स्फूर्तता आहे त्यांच्याकडं. त्यांच्याशी मी जेव्हा बोललो पहिल्यांदा दुसऱ्यांदा त्यावेळेला त्यांना खूप यायची इच्छा होती. आता ते जवळजवळ 62 किलोमीटर अंतरावरून आले तेवढ्या थंडीत आणि जे तुमच्याशी आपल्याशी संवाद साधणार आहेत आणि ते आपल्याला शिकवणार आहेत की निसर्गाशी संवाद कसा साधायचा किंवा निसर्ग आपल्याशी कसं बोलतो. तर मी सरांना अधिक वेळ घेत नाही. सरांना मी सर्वप्रथमतः अशा 4 जिल्ह्यांमध्ये सह्याद्री व्याघ्र प्रकल्प वसलेला आहे. मग सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या वैशिष्ट्याविषयी बोलायचं झालं तर सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाला युनेस्कोने वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून दर्जा दिलेला आहे. त्यानंतर सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आपल्या भारतातल्या जैवविविधतेची खाण असणाऱ्या पश्चिम घाटामध्ये वसलेला आहे. त्यानंतर सह्याद्री व्याघ्र प्रकल्प जो आहे तो उत्तर पश्चिम घाटातला वाघांचा शेवटचा आदिवास आहे. जर आपण कोयनेपासून गुजरातकडे जायला लागलो तर आपल्याला कोयनेच्या पुढे वाघ आढळत नाही. कोयनेपर्यंतच आपल्याला वाघाचं आदिवास बघायला मिळतं. असं सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचं महत्त्व आहे. त्यानंतर सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातनं अनेक नद्यांचा उगम देखील होतो. त्यामध्ये कोयना असेल, वारणा असतील अशा नद्या आहेत. आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आपला कोयनेपासनं ते चांदोलीपर्यंतचा पट्टा पूर्ण आहे. तर सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाची जैवविविधता फार समृद्ध आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आतापर्यंत 40पेक्षा जास्त सस्तन प्राण्यांच्या नोंद झालेल्या आहेत. त्यामध्ये आपला राष्ट्रीय प्राणी वाघ असेल, बिबटे असेल, अस्वल असेल, रानकुत्रा असेल. त्यानंतर शाकाहारी प्राण्यांमध्ये रानगवा असेल जो की जगातली रानटी गुराची सर्वात मोठी प्रजाती आहे. पूर्ण वाढ झालेल्या रानगव्याचं वजन जवळपास 1000 ते 1200 किलोपर्यंत असतं. त्यानंतर सांबर आहे, बार्किंग डिअर म्हणजे भेकर आहे. त्यानंतर आपल्याकडे पिशोरी हरिण आहे ज्याला माऊस डिअर म्हणतात इंग्लिशमध्ये. ती भारतातली हरणाची सर्वात लहान प्रजाती आहे. सशापेक्षा थोडंसं मोठं असतं आणि त्याचं वैशिष्ट्य असं की त्याला खुरा असून देखील तो एका विशिष्ट उंचीपर्यंत झाडावर देखील चढू शकतो. हे त्याचं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर आपल्याकडे स्ट्राईप नेक मुंगूस आहे जी एशियाची मुंगसाची सर्वात मोठी प्रजाती आहे. त्यानंतर रस्टी स्पॉटेड कॅट आहे जी जगातली रानमांजराची सर्वात लहान प्रजाती आहे. त्यानंतर पक्ष्यांविषयी बोलायचं झालं तर सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आतापर्यंत 285हून अधिक पक्ष्यांची नोंद झालेली आहे. ज्यामध्ये 14 पक्षी असे आहेत जे फक्त आणि फक्त पश्चिम घाटातच आपल्याला बघायला मिळतात. ते देखील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आहेत. फुलपाखरांविषयी बोलायचं झालं तर आतापर्यंत 125 प्रजातीपेक्षा जास्त फुलपाखरांच्या नोंदी झालेल्या आहेत. ज्यामध्ये आपल्या भारतातलं सर्वात मोठं सदर्न बर्डविंग आहे, भारतातलं सर्वात लहान ग्रास ज्वेल आहे. त्यानंतर आपलं महाराष्ट्राचं राज्य फुलपाखरू ब्ल्यू मॉर्मॉन देखील चांगल्या संख्येने आपल्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात बघायला मिळतं. अशी आपल्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाची एकदम विपुल आणि समृद्ध अशी जैवविविधता आहे. तर आपण आता आपला मेन जो फोकस असेल आता निसर्ग भ्रमंतीमध्ये तो पक्षी निरीक्षणावर असणार आहे. मी देखील एक मागच्या 15 वर्षापासून पक्षी निरीक्षण करतोय आणि म्हणजे सुरुवात मी जी केली होती माझं BA झालंय आणि मी प्रोफेशनल क्रिकेटर होतो. म्हणजे ह्या विषयाकडे पूर्णपणे माझा कल नंतर बदलत गेला आणि त्यात मी
उतरलो. ज्यावेळेस प्रोफेशनल क्रिकेटर होतो श्रीरामपूरमध्ये माझी क्रिकेट अकॅडमी देखील होती, पण कोरोनाच्या काळात काही कारणांमुळे मला ती बंद करावी लागली आणि तो जो माझा पूर्ण फोकस होता क्रिकेटचा तो पूर्णपणे इकडे मी वळवला आणि हे काम सुरू केलं. मग मला 2018ला एक लार्ज हॉकुकू नावाचा पक्षी सापडला होता, जी महाराष्ट्रातली त्या पक्षाची पहिली नोंद होती. मग त्याचा शोध निबंध माझा इंडियन बर्ड्सला प्रकाशित झाला. ती साऊथ एशियाचं बर्ड्सचं एक जर्नल आहे, त्यामध्ये प्रकाशित झाला. आणि योगायोगाची गोष्ट अशी की 2022ला मला तो पक्षी पुन्हा एकदा पहिलीच सापडला, जी महाराष्ट्रातली त्या पक्षाची दुसरी नोंद होती. तर असं देखील निसर्गात एक चांगल्या प्रकारचं योगदान देण्याचं मला भाग्य लाभलं. तर आपण आता पक्षी निरीक्षणाला सुरुवात करूया. सर्वांनी आपले जे मोबाईल्स असतील ते फक्त सायलेंट करून ठेवा, जेणेकरून आपल्याला कुठला एखादा पक्षी दिसला तर त्या आवाजामुळे त्याला अडचण होणार नाही किंवा तो उडून जाणार नाही. आणि आपण एकदम शांत गेलो तर आपल्याला चांगल्या प्रकारे पक्षी बघायला मिळतात. जर आपण जास्त आवाज वगैरे केला तर पक्षी घाबरतात आणि उडतात. परत बघायचं, परत एकदा रिपीट करा. डोळ्यानं ऐकायचं आणि कानानं बघायचं, तर आपण निसर्गाला वाचू शकतो. थोडं कानं आपल्याला जास्त तीक्ष्ण ठेवूयात, जेणेकरून आपल्याला पक्ष्यांबद्दल आवाज आणि त्याच्यावरनं त्यांची आयडेंटिफिकेशन करता येईल. आणि आजच्या ह्या सत्रातनं आपण काय शिकायचं आहे, म्हणजे हे सत्र घेण्यामागचा उद्देश असा आहे की तुम्ही तुमच्या शाळांमध्ये या हिवाळ्यात एक तरी नेचर ट्रेल करायचे आहे. सगळ्यांनी आपल्या शाळेच्या परिसरात मुलांना पायी निसर्ग भ्रमंती करवायची आहे, शनिवारची वगैरे, जेणेकरून मुलांना तुम्ही बघा त्यांचे चेहरे, त्यांचे फोटो काढा. तुम्ही कधी जितका हसरा चेहरा त्याचा बघणार नाही जेव्हा त्याला निसर्गातनं फिरवून आणताना बघा. तर ही आपल्याला ह्यातनं शिकायची गोष्ट आहे. निघूया आपण, शांतपणे जाऊ आणि परत आल्यावर चहा नाश्ता नक्की आहे. शिजायचंय आता आवडलं इकडे शूटिंगचं. सुंदर बर्ड असतो. तर त्या कोतवाल अशा करता म्हणतात, कोतवाल म्हणजे थोडक्यात रक्षण करणारा. तर ह्याचं वैशिष्ट्य असं आहे की हे जे बर्ड आहेत एकदम ॲग्रेसिव्ह असतात. ज्यावेळेस त्यांचं नेस्टिंग असतं की अंडी घालतात किंवा पिल्ला असतात, त्यावेळेस त्यांच्या घरट्याच्या जवळ समजा एखादे रॅप्टर म्हणजे शिकारी पक्षी आले तर हे नर मादी भरपूर मोठे शिकारी पक्षी म्हणजे अगदी गरुड देखील असेल तर त्यांच्या डोक्यात ब्लॅक ड्रॉंगोला आपण अशा प्रकारे ओळखू शकतो. त्या कुर्तीच्या खाली व्हाईट स्पॉट असतो, त्यावरून आपण ओळखू शकतो. त्यानंतर जो ॲशिड ड्रॉंगो असतो त्याची जी केस असते ती राखाडी असते. त्यानंतर जो व्हाईट बेली ड्रॉंगो असतो तो आकार ह्याच्यापेक्षा लहान असतो, पण त्याची जी आवाज आला का? तर त्याचे रंग चांगले, त्याला मग ती जोडीदार म्हणून निवडते. मग ते रंग कधी चांगले असतात, तो पक्षी सुदृढ असेल तर. मग पक्ष्यांमध्ये अशा प्रकारे नरांचे रंग चांगले, मग ज्याचे जितके चांगले रंग तो तितका सुदृढ, आणि मग त्याला मादी निवडते. आणि प्राण्यांमध्ये कसं आहे, जसं सांबर असेल, बार्किंग डिअर असेल म्हणजे भेकर असेल, त्यांना शिंग दिलेली आहेत. मग ते मेल फाईट करतात आणि जो जिंकेल, जो ताकदवान असेल त्याला मग ती मादी मिळते. आणि मग किंवा वाघ असेल, बिबट्या असेल, रानकुत्रे असतील, त्यात नरांना ताकद दिलेली, ते देखील फाईट करतात आणि
जो नर जिंकेल त्याला ती मादी मिळते. मग निसर्गाचा थोडक्यात नियम काय की सर्वायवल ऑफ द फिटेस्ट हा नियम आहे. मग त्यातनं तो नियम आपल्याला बघायला काउंट ऍड करू शकता, किती बघितले त्यानंतर डिटेल्स ऍड करू शकता. मग आता आपण आवाज ऐकलाय फक्त, मग एकच काउंट टाकला वीड आहे. आणि हे आपल्या बायोडायव्हर्सिटीला इतकं घातक आहे, एकदम झपाट्याने वाढत चाललेलं झाड आहे. मग आपल्याकडे घाणेरी असेल किंवा ही रानमोडी, या दोन स्पीसीज इतक्या घातक आहेत निसर्गासाठी, तर त्याच्यामुळे काय होतं मानव वन्यजीव संघर्ष देखील वाढतोय. ही जंगल सगळं व्यापत चाललेली आणि जे शाकाहारी प्राण्यांचं फूड आहे ते हळूहळू म्हणजे तुमच्याकडनं एक चांगल्या प्रकारे हातभार निसर्ग रक्षणासाठी लागेल. खूप सर अलीकडे हो खूप. कुठं काढले ना प्रसाद स्थलांतर कसं करतात सर, तर जिथनं स्थलांतर करतात तिथं कडाकेची थंडी असते, म्हणजे त्यांना पुढची अवेलेबिलिटी नसते. म्हणजे स्थलांतर परत ज्या भागात करतात ते पुढची अवेलेबिलिटी नाही बसत. एक दोन साडेवाडी तीन जरा बाजू सत्र 6 आजच्या सत्र 6 मध्ये निसर्ग भ्रमंतीमध्ये सचिन धायगुडे सरांनी आपला निसर्ग भ्रमंती करताना आवश्यक असणारा संयम, निसर्ग बघण्याचा पैलू आणि आपण किती निसर्गाकडून शिकलं पाहिजे आणि आपण आजन्म बालक राहिलं पाहिजे अशा विविध गोष्टीवरती पहिली टाकून त्यांनी आपल्याला प्रात्यक्षिक दाखवून निसर्ग भ्रमंती करून दिली. त्याबद्दल आपण त्यांचं ऋणी राहूया आणि आजच्या कार्यक्रमासाठी त्यांचा आपण एक छोटासा सन्मान करूया. आम्ही संभाजी सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सन्मान करायचा आहे. संभाजी